दादा या भागात 15,000 मतदान आहे. यावेळी जरा जास्तच लक्ष द्यावं लागणार आहे या भागात. बरोबर आहे किरण, त्यामुळेच या भागात पहिली मीटिंग लावली आहे ना. नमस्कार. 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 नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. दादा हे सगळे आपल्या वॉर्डातले मेन कार्यकर्ते आहेत. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला तर माहिती की आता इलेक्शन 2 महिन्यावर आले, तर तुम्ही सगळ्यांनी माझंच काम करायचंय आणि ह्यावेळेस पण मलाच तुम्ही निवडून द्यायचंय. जर तुमची काय मागणी असेल ते तुम्ही सांगा, ते आपण पूर्ण करू. आपण कुठंच कमी पडणार नाही. तर तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मागा. इथं काही बाहेरचं कोण नाहीये. जे काय असेल ते आपल्यातच राहील. पण 100% आपलं काम करायचं हा सगळ्यांनी. जा, मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला गोव्याची ट्रिप दिली होती, पण तेव्हा 15च पोरं होती. ह्यावेळेस 30 पोरं आहेत, तर तेवढं नियोजन लावा फक्त. अरे 30 काय मित्रा, सुमित यांचं 50 पोरांचं नियोजन लावून दे. आपलं गेल्या वेळेस एकाच पोराचं सिरम मध्ये काम झालं. ह्यावेळेस 2-3 पोरं आहेत, त्यांचं जरा काम लावून द्या ना सिरम मध्ये. किरण, यात 2-3 पोरांचे नाव ऍड करून घेते लिस्ट मध्ये. दादा माझ्याकडे 2,000 मतांची लिस्ट आहे. बर, गेल्या वेळेस थोडे कमी पैसे दिले होते, ह्यावेळेस वाढवा. तू ये उद्या ऑफिसवर, उद्या बोलू आपण. दादा हे वर्ष लयच लाईक गेलं आपल्याला नाही का. तर बघा ना, 1-2-3 मोठी कॉन्ट्रॅक्ट भेटली तर घाटातला बघा. बरोबर, ठीक आहे, करतो तुझं पण काम. हे भाऊ, तुला काय पाहिजे? दादा या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त वोट ह्याकडच्या, त्याच्यावर जरा लक्ष द्या. बरोबर, ठीक. दादा ऐका ना, मला स्वतःसाठी तर काय नको, कारण ह्यांनी जे काय मागण्या केल्या ना ह्यांच्या सगळ्या वैयक्तिक मागण्या होत्या. तर काय माहिती आहे का, आपल्या इथं सगळी सर्वसामान्य लोक राहतात आणि सगळे गरीब लोक आहेत. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्या इथे ना 2 मोठे प्लॉट आहेत मोकळे. मला वाटतं एक 10 गुंठ्याचा आणि एक काहीतरी 15 गुंठ्याचा प्लॉट आहे, सरकारी जागा आहे ती. तर एखाद्या जागेमध्ये एखादं सरकारी छोटंसं हॉस्पिटल आणि एखाद्या जागेमध्ये एखादी सरकारी इंग्लिश मिडियम शाळा, हे जर झालं ना दादा तर लय भारी काम होईल बघा. अरे किरण, काय हे? बोलतो दादा मी बोल. अरे भाऊ ते हॉस्पिटल बिस्पिटल जाऊ दे. तुला वैयक्तिक काय पाहिजे ते सांग ना, तुला सगळं देऊ आपण. अरे तू तुझ्या पुरतं बघ ना, बाकीच्यांचं काय करायचंय तुला. नाही ना दादा, मला वैयक्तिक तर काय नको बरं का. माझ्या फक्त एवढ्या 2च मागण्या आहेत. तुमच्याकडनं पूर्ण होणार असेल तर सांगा, 100% तुमचं काम करणार. आणि जर नसेल जमणार तर धन्यवाद दादा. ए बाबा, तुझं नंतर बघतो. तुम्ही सगळे कामाला लागा, तुमचं काम करून दे तुम्ही. चला.